मनमोहन सिंह जी का हमारे बीच से चला जाना न केवल देश के लिए एक महान क्षति है, बल्कि मेरे लिए व्यक्तिगत भी। मैं उनको बरसों से जानता था। राष्ट्रपति भवन में उनसे मेरी भेंट होती थी। वो सौम्यता और विनम्रता के एक प्रतीक थे, भारतीय राजनीति के एक पुरोधा थे और मैं समझता हूं कि इंडियन इकोनॉमी के एक आधुनिक निर्माता थे। मैं अपनी विनम्र श्रद्धांजलि उनको प्रेषित करता हूं। चांगला पंतप्रधान, एक अतिशय प्रामाणिक, मितभाषी तर होतेच, कोणाशी कधी ते रागवले, उद्धटपणे बोलले, कोणावर राग काढला असं कधी मी प्रसंग पाहिला नाही। अतिशय मितभाषी आणि काम नम्र विनम्रतेने काम करणारे आणि जे काम करत असताना कुठे प्रसिद्धी अधिकची नाही, कुठे गाजावाजा नाही आणि फार सायलेंटली त्यांचं काम त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेलं आहे। आणि म्हणून मला वाटतं की काँग्रेसच्या नेतृत्वाचा विश्वास त्यांच्यावर नेहमी राहिला होता, हे काही लपून राहिलेलं नाही आहे। पण त्यांच्या जाण्याने देशातला एक थोर व्यक्तिमत्व, एक चांगला सद्ग्रस्त आणि देशाचा एक उत्तम पंतप्रधान, एक अर्थतज्ञ हा देशाने गमावलेला आहे। मी एनडीएचा मेंबर म्हणून अनेक वेळेला त्यांच्यासोबत आमची मुलाखत होत होती आणि अत्यंत गोड भाषी अशा पद्धतीचे ते होते आणि त्यांच्या जाण्यामुळं देशामधला एक मोठा नेता जो आहे त्याला आपण हरवलेला आहे आणि अत्यंत उत्कृष्ट असणारं व्यक्तिमत्व होतं आणि देशातला अत्यंत मोठा नेता गेल्यामुळं सगळ्या देशामध्ये मोठी हळहळ आहे। मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने, त्याचबरोबर मी सामाजिक न्याय अधिकार मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून भारत सरकारच्या वतीनेही मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। मनमोहन सिंह जी देश के वो प्रधानमंत्री जिन्होंने देश को दुनिया के जो आर्थिक रूप से मजबूती करने के लिए फैसले होते हैं, एक वित्त मंत्री के रूप में और एक प्रधानमंत्री के रूप में देश को आर्थिक रूप से मजबूत करना, और देश में आज बहुत कुछ जो दिखाई दे रहा है वो हमारे रहे प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी की वजह से ही है। पूरा देश आज दुखी भी है और उनके पुराने भाषण से लेकर के पुरानी चीज़ों को याद कर रहा है। देश के एक अच्छे प्रधानमंत्री के रूप में हमेशा वो याद किए जाएंगे।